नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ओके, तर रायगड जिल्ह्याचा तलाठी भरतीचा नवीन आकृतीबंध अखेर प्रसिद्ध झालेला आहे. ओके, याचाच अर्थ काय, तर आता लवकरच प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे कोकणामध्ये सुरुवात झाली, तर कोकणापासून तर विदर्भात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि आपला खानदेश, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच काय मोठ्या संख्येने तलाठी पदाची जाहिरात पाहायला आपल्याला मिळणार आहे. ओके, आता ही संधी नेमकी काय आहे आणि तुमची रणनीती कशी असावी हे आज आपण पाहणार आहोत. ओके, सो आज आपण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत मंजूर झालेला नवीन आकृतीबंध आणि येणारी संभाव्य जाहिरात यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर हे आलेलं आज नोटिफिकेशन, ठीक आहे, 22 तारखेलाच नोटिफिकेशन आलं, पण आज वेबसाईटवरती अपलोड झालेलं आहे. ओके, महाराष्ट्र शासन व महसूल वन विभाग, ठीक आहे, जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्याकडून काय परिपत्रक आलेलं आहे. ओके, तर प्रति माननीय अप्पर आयुक्त महसूल कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई. तर विषय काय, तर गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करणे बाबत. ओके, तर हा आकृतीबंध आहे. ओके, आता भरपूर मुलांना आकृतीबंध काय याबद्दल डाऊट वाटत असेल, तर आकृतीबंध म्हणजे काय, अनेकांना प्रश्न पडला असेल की आकृतीबंदी म्हणजे नेमकं काय. तर सोप्या भाषेत सांगायचं तर जिल्ह्याला किती तलाट्याची गरज आहे, ठीक आहे, तलाट्यांची गरज आहे आणि किती पदे रिक्त आहेत आणि नवीन किती पदे निर्माण करायची आहेत याचा अधिकृत आराखडा असतो. ठीक आहे, हा मंजूर झाला की जाहिरातीचा काय मार्ग आपला मोकळा होतो. ठीक आहे, म्हणजे जाहिरात काढायला त्यांचा मार्ग मोकळा होऊन जातो. ठीक आहे, आता सध्या रायगड जिल्ह्याचा काय वाढत्या विस्तारामुळे आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता कसा साजे जास्त असल्यामुळे काय महसूल मंडळाची निर्मिती करणे खूप आवश्यक झालेली आहे. ठीक आहे, आता यामुळे रिक्त पदांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अधिकृत पत्रानुसार प्रशासकीय हालचालींना आता सध्या वेग आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं आकृतीबंध वगैरे काढणं सुरू झालेलं आहे. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे तर आकृतीबंध तयार झालेला आहे. तर नेक्स्ट मुद्दा बघू आपण, एकच मिनिट. तर बघा, आता याच्यामध्ये गट ब राजपत्रित, त्यानंतर गट क, त्याच्यानंतर गट ड, अशा प्रकारे 3 वर्गात ही एक्झाम होते. तर आता गट ब मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, तर लघुलेखक निवड श्रेणी. तर याच्यामध्ये आता मंजूर पदसंख्या, त्याच्यानंतर भरलेली पदे आणि रिक्त असलेली पदे. तर आपला महत्त्वाचा मुद्दा काय, रिक्त असलेली पदे. ओके, तर आता गट ब राजत मध्ये कोणकोणते पोस्ट येतात, तर याच्यामध्ये लघुलेखक, त्याच्यानंतर मग लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथं टोटल किती जागा वॅकंट आहेत, तर एकूण 8 जागा वॅकंट आहेत. ओके, गट ब मध्ये किती आहेत, तर 8 जागा वॅकंट आहेत. हे रायगड जिल्ह्याचा आहे. ठीक आहे, तशाच प्रकारे पुन्हा समोर प्रत्येक जिल्ह्यासाठी अशी माहिती येईल. ठीक आहे, पुणे असेल का मुंबई असेल, मग आपलं चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, औरंगाबाद, सगळेच संभाजीनगर. ठीक आहे, तर सगळे जळगाव पासून तर सर्व जिल्ह्यांची माहिती हळूहळू येईल. ठीक आहे, आता सुरुवातीला रायगडने ही त्यांची प्रसिद्ध केलेली आहे आकृतीबंध. ओके, त्यानंतर मग गट क मध्ये काय, तर ग्राम महसूल अधिकारी. ठीक आहे, आधी तलाठी म्हणत होता, तर त्याचं नाव बदलून काय झालं, तर ग्राम महसूल अधिकारी हे नाव झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, मंडळ अधिकारी याच्या किती जागा वॅकंट आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये 4. ठीक आहे, ग्राम महसूल अधिकारी याच्या किती जागा वॅकंट आहेत, तर 81 पदासाठी ही भरती येईल रायगड जिल्ह्याची. ठीक आहे, ग्राम महसूल अधिकारी तलाठी हे किती जागा रिक्त आहे, तर इथं 81 जागा रिक्त आहे. ही काय गट क संवर्गाचं हे काय पद आहे. त्यानंतर मग याच्यामध्ये महसूल सहाय्यकच्या एकूण किती जागा खाली आहेत, तर 27 जागा खाली आहेत. ओके, त्यानंतर मग लघुटेंक लेखकच्या किती, तर 2 जागा खाली आहेत आणि वाहन चालकच्या 11 जागा इथं वॅकंट आहेत. त्यानंतरचा मुद्दा, आता त्यानंतर मग पुरवठा विभागामध्ये किती आहेत, तर सध्या 0 जागा आहेत या एकूण 11 जागा. ओके, तर पुरवठा विभागामध्ये याच्या गट ड या संवर्गामध्ये जागा खाली आहेत, तर किती आहेत एकूण
11 जागा खाली आहेत. ओके, तर आपण बघितलं तलाठीच्या किती एकूण जागा आहेत, तर 81 जागा खाली आहेत. ओके, तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या 100, 150, 80 ज्या काही जागा असतील त्या व्याकरण भरपूर आहेत. ओके, सो समोरच्या काही दिवसामध्ये त्याबद्दल अपडेट येईल. तर ती सगळी अपडेट कुठे मिळेल, तर तुम्हाला प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या चॅनलला तुम्ही आता जॉईन करून ठेवा. ठीक आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जॉईन करा. सगळी इन्फॉर्मेशन तलाठी भरती, सरळ सेवा, आता अलीकडे येणाऱ्या नगर परिषद गट क गट ड, आरोग्य सेवक, तलाठी भरती, आता ही परीक्षा कोण घेणार याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू. ओके, सो तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिली जाईल. ओके, आणि समोरचा मुद्दा आता आपण बघूया. ठीक आहे, आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जाहिरात. ओके, जाहिरात कधी येऊ शकते, सर्वांना याची आतुरता आहे. ठीक आहे, जाहिरात कधी येईल. ठीक आहे, तर आकृती बंद मंजूर झाल्यामुळे आता पुढची पायरी म्हणजे बिंदू नामावली. आता बिंदू नामावली म्हणजे काय, रिझर्वेशन व्हेरिफिकेशन, म्हणजे कोणता कास्टला किती जागा, एसी ला किती जागा, एसटी ला किती जागा, ओबीसी ला किती जागा, एनटीसी, एनटीबी, एनटीए, एनटीडी, डीटीए यांना किती जागा, ईडब्ल्यूएस ला किती जागा, फिमेलला किती जागा, मग नंतर मेलला किती जागा, त्याच्यानंतर मग दिव्यांगाला किती जागा. ठीक आहे, त्याच्यानंतर अनाथ कोट जो कोट आहे त्याच्यासाठी किती जागा, या सगळ्याचाच एक गुणाकार भागाकार करून ते मग आपल्याला एक बिंदू नामावली येईल. ओके, आता मग एकदा बिंदू नामावली पूर्ण झाली की मग काय होते, एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग महसूल विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होते. ठीक आहे, तर साधारणपणे आता आकृती बंद कोणत्या महिन्यात आला, हा जानेवारी महिना. ठीक आहे, याच्यामध्ये आकृती बंद म्हणजे जानेवारी ते फेब हा जो महिना आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या आता आकृती बंद येणे सुरू होईल. ठीक आहे, आता सुरुवात झाली आहे. तर फेब्रुवारीच्या एंड पर्यंत, फेब्रुवारीच्या मिड पर्यंत समजा सगळे आकृती बंद येऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर मग फेब्रुवारी, ठीक आहे, मार्च ते एप्रिल. ठीक आहे, मार्च ते एप्रिल या मंथमध्ये काय येईल, तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी एड येऊन जाईल. ठीक आहे, मार्च ते एप्रिलमध्ये काय येईल, एड येऊन जाईल. तर मार्च एप्रिलमध्ये एड आली, त्याच्या 2 महिन्यानंतर एक्झाम म्हणजे एप्रिल मे जून ते जुलैच्या दरम्यान एक्झाम पार पडेल. ठीक आहे, जून ते जुलैच्या महिन्यामध्ये एक्झाम काय पार पडेल. तर आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. ठीक आहे, दिवस खूप कमी आहेत आणि अभ्यास खूप जास्त करायचा आहे. तर ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मग अभ्यासाची दिशा, आपल्याला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असायला हवी, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आता चर्चा करू. ठीक आहे, आता जाहिरात आल्यावर अभ्यास करायला वेळ मिळणार नाही. ठीक आहे, आता समजून घ्या, कारण की मी एक्झाम दिली आहे टीसीएसच्या भरपूर साऱ्या, बीएमसी एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची एक्झाम दिली आहे, त्याच्यामध्ये एसी मधून माझं फर्स्ट वेटिंग आहे. त्याच्यानंतर आता नागपूर भरती दिली, त्याच्यामध्ये मला 82 मार्क मिळाले. त्यानंतर मग धर्मदाय आयुक्तालय ही सरळ सेवा झालेली भरती आहे, तिथे सुद्धा मला 85 मार्क मिळाले. तर या एक्झामचा मला अनुभव आहे, त्या अनुभवाने मी तुम्हाला सांगत आहे की आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. ओके, तर आता महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी, एकच मिनिट, मराठी आणि इंग्रजी व्याकरण. ठीक आहे, मराठी आणि इंग्रजी व्याकरण याच्या जवळपास 25-50 प्रश्न असतात. ठीक आहे, तर ह्या 50 प्रश्नावर आपला गेम ठरतो. तर सुरुवातीचा मुद्दा म्हणजे मराठी ग्रामर. ठीक आहे, मराठी ग्रामर जर एक्झाम ही टीसीएसने घेतली, ठीक आहे, तर टीसीएस तर घेणार एक्झाम नाही आहे तलाठी भरतीची, तर तलाठीची भरतीची एक्झाम ही एमपीएससी घेणार आहे. ओके, सो त्या अनुषंगाने मग सिलेबस मध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी राहतील तर त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करू, आणि कोणती पुस्तकं तुम्हाला वाचायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. ओके, सो व्याकरण विभागात बघितलं तर शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे, तर एमपीएससी आयोग नेहमी याच्यावर पदावरती प्रश्न विचारतो. ठीक आहे, त्यानंतर मग काढावर प्रश्न असतात, उपसर्ग आणि प्रत्यय व समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, वाक्प्रचार, म्हणी, विरामचिन्हे. ठीक आहे, विरामचिन्हे आणि लेखनीय, याच्यामध्ये शुद्ध शब्द ओळखा याच्यावरती प्रश्न असतो. ठीक आहे, लेखन विभागावर प्रश्न नसतात. त्याच्यानंतर मग म्हणी वाक्प्रचारावर सर्वात जास्त असतात. त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी याच्यावर सुद्धा 2 ते 4 प्रश्न असतात. त्याच्यानंतर शब्द संपत्तीवर प्रश्न असतात. ओके, सो अशा प्रकारे हा मराठीचा सिलेबस आहे. ठीक आहे, त्यानंतर मग इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये काय तर इंग्लिशचं बेसिक तुम्हाला चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेन्स चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे. कंडिशनल सेंटेन्सेस, वाईज, पार्ट ऑफ स्पीच, प्रोनाऊन, त्यानंतर मग वर्ब, ॲडजेक्टिव्ह, डिग्री, ॲडवर्ब,
क्लॉज अँड कंजक्शन, त्याच्यानंतर मूडवर सुद्धा प्रश्न विचारले जाते. त्याच्यानंतर WH क्वेश्चन टॅग हा तर खूप फेवरेट आहे आयोगाचा आणि टीसीएसचा पण. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात आणि 5 मार्काचा एक पॅसेज असतो. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 5-5 मार्काचे 2 पॅसेज असतात. ओके. हां, त्यानंतर मग सर्वात मुलांना अडचण जाते ती चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे. आता मराठीमध्ये मुलांना चांगले मार्क येतात, इंग्लिशमध्ये पण खूप चांगले मार्क येतात. पण मार्क कुठे कमी पडतात तर चालू घडामोडी. ठीक आहे. तर आता चालू घडामोडीची टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण जानेवारीपासून तर जोपर्यंत आपली एक्झाम होणार आणि जुने पण ठीक आहे करंट अफेअरचे आपण सगळे प्रश्न MCQ क्विजच्या स्वरूपात आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. ठीक आहे. तर ही नवीन सिरीज मी सुरू केलेली आहे चालू घडामोडीची. तर हा भाग 1 म्हणजे जानेवारी महिन्याच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. ठीक आहे. तर त्याचा आपण डिटेल एनालिसिस केलेलं आहे. सो हा भाग 1 आहे. ठीक आहे. 1 ते 5 जानेवारीचा याचा संदर्भ आहे. त्यानंतर मग 6 ते 10 जानेवारी भाग 2. तशा प्रकारे जवळपास जेवढे भाग बनतील तसं आपण महिन्याचं कव्हर करू. ठीक आहे. तर दर 5-5 दिवसाला मी एक व्हिडिओ हा अपलोड करत आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेल एनालिसिस घेऊ. त्याच्यामध्ये मग परिक्रमामध्ये असलेले महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यानंतर मग लोकसत्तामध्ये आलेल्या महत्त्वाच्या न्यूज, त्याच्यानंतर मग द हिंदूमध्ये आलेल्या महत्त्वाच्या न्यूज, त्याच्यानंतर मग सिम्प्लिफाईडमध्ये जे काही महत्त्वाचे चार्ट आहेत या सगळ्या गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये एनालिसिस करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न आला तरी तुमचा प्रश्न चुकायला नको. ठीक आहे. तर चालू घडामोडीवर प्रश्न जास्त प्रमाणात चुकतात, त्याच्यामुळे चालू घडामोडी कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण क्विज स्वरूपात टाकलेले आहेत. ओके. सो तो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी जाणार. ओके. सर ही जी प्लेलिस्ट आहे ही प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या प्लेलिस्टमध्ये जा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळून जातील चालू घडामोडीचे. आणि आधी मी परिक्रमाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ओके. आणि अशा प्रकारे मी सगळ्या परिक्रमाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करेन. त्याच्यानंतर मग जर आता जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी व्याकरणाची सुरुवात कुठून करायची. तर बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक आहे परिपूर्ण मराठी व्याकरण. तर या पुस्तकापासून जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर इथून सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण व्याकरण आणि शब्दसंग्रह सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे. ओके. त्यानंतर मग इंग्रजी व्याकरण सुद्धा कोणाचं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करा, याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीत दिलेलं आहे. ओके. जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर सर्वात बेस्ट म्हणजे मोरा वाडंबे सरांचं पुस्तक कोणतं, सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न आणि सुगम मराठी व्याकरण व लेखन. ठीक आहे. ग्रामरचं पुस्तक. तर हे दोन्ही पुस्तक जे जे ज्या विद्यार्थ्यांना या एक्झामचा चांगला अनुभव आहे त्यांच्यासाठी, कारण की आयोग जो आहे तो हा सोर्स जास्त प्रमाणात यूज करतो. ठीक आहे. तर इथले प्रश्न तुम्हाला जसे जसे त्या एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. तुम्ही TCS एक्झाम बघा किंवा कोणती एक्झाम बघा, इथले शब्दसंग्रह, इथले ग्रामरचे वाक्य, इथल्या डेफिनेशन जसेच्या तसे तुम्हाला पेपरमध्ये दिसतात. ओके. सो हे मराठी ग्रामरचं याला बायबल म्हटल्या जाते. ठीक आहे. तर याच्यामधून सर्वात जास्त प्रश्न येतात. ओके. कुठला? मोरा वाडंबे सरांचं पुस्तक. त्यानंतर मग जर तुम्हाला ही एक्झाम तर MPSCच घेणार. ठीक आहे. त्याच्यामुळे MPSCचे PYQ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PYQ. ओके. तर PYQ साठी काय तर MPSC झिरो एरर इंग्लिश महेश पाटील सरांचे पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. तर याच्यामध्ये तुमचे सगळे PYQ होतील, चांगल्या प्रकारे कव्हर होतील. तर हे पुस्तक तुम्ही घ्याच, आवर्जून घ्या. जर तुम्हाला सरळ सेवेची तयारी करायची असेल तर हे पुस्तक तुम्ही घ्याच. ओके. खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला वोकॅबुलरी चांगल्या प्रकारे करायची आहे, ठीक आहे, वोकॅब चांगल्या प्रकारे करायचे असेल तर ब्लॅक बुक ऑफ इंग्लिश वोकॅबुलरी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये हे जर पुस्तक तुमचं कव्हर केला तर तुमचा एकही सिनॉनिम्स, एंटॉनिम्स, इडियम एंड फ्रेजेस, त्याच्यानंतर वर्ड सबस्टिट्यूशन एकही चुकणार नाही. त्याच्यानंतर मग जे आपले करेक्ट स्पेलिंग वाले शब्द आहेत ते सुद्धा इथं व्यवस्थित दिले आहेत. पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. ज्याच्या मागे जे 200 प्रश्न दिले आहेत ते जरी तुम्ही व्यवस्थित पाठ केला तर तिथून प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे मिळतात. ठीक आहे. जे पेपर सेटर आहेत ते सुद्धा याचाच वापर करतात. ठीक आहे. तर हे बेस्ट पुस्तक आहे. आता तुम्ही SSC CGL म्हणा किंवा SSCची कोणती एक्झाम पकडा किंवा बँकिंग वाली एक्झाम पकडा, TCSच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत तिथले तुम्हाला सगळे प्रश्न या ब्लॅक बुकच्या पुस्तकात मिळतील. ठीक आहे. तर हे वोकॅबुलरीचं बायबल आहे. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर चांगल्याच प्रकारे करायचं आहे तर मग रेन मार्टिन हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे इंग्लिशसाठी. तर तुम्ही हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता किंवा पालेन सुरी सरांचं सुद्धा पुस्तक आहे ते पण बेस्ट आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. ओके. त्यानंतर मग जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना GKचे प्रश्न लवकरात लवकर जर कव्हर करायचे असतील तर तात्याचा ठोकळा हे पुस्तक तुम्ही घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये
सर्व विषय समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि ही 33वी आवृत्ती आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब, गट क, त्यानंतर PSI STISO जे विभागीय फौजदार म्हणजे डिपार्टमेंटल PSI, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, त्याच्यानंतर कर सहाय्यक, सगळ्या पेपरचा इथे समावेश आहे. ओके. त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, TCS IBPS, या सर्व एक्झाम मध्ये झालेले प्रश्न आहेत ते याच्यामध्ये काय केले आहेत, कव्हर केलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर, नवीन तयारी करणारे विद्यार्थी असाल तर हे पुस्तक तुम्ही घेऊन घ्या. ठीक आहे. याच्यामधून तुमचा GS पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुमचे प्रश्न तिथे चुकणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर मग एक्झाम MPSC घेणार तर त्याच्यासाठी मग आयोगाचे PYQ हे चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे. ठीक आहे. आयोगाचे PYQ ते कुठून करायचे, 2011 ते 2025 हे आयोगाचे इथे पूर्ण पेपर कुठे आहे तर MPSC प्रश्नसंच प्रश्नपत्रिका 21,000. ठीक आहे. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व MPSC चे PYQ मिळतील. ठीक आहे. आता मग आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो तो एक माइंडसेट तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल की आयोगाचा पॅटर्न काय, प्रश्न कशा प्रकारे विचारले जाते, या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून तुम्हाला कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर हे पुस्तक सुद्धा तुमच्याकडे कंपल्सरी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पुस्तकाची यादी सुद्धा सांगितली आहे. करंट अफेअरला काय वाचायला पाहिजे, मराठी ग्रामरला काय वाचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता रायगड जिल्ह्याचा आकृती बंद आलेला आहे. त्या अनुषंगाने आता हळूहळू बाकी जिल्ह्याच्या पण काय येतील, जाहिरात येतील. ओके. सो मित्रांनो, आता ही काय स्पर्धा मोठी आहे पण तयारी योग्य असेल तर यश काय होते याच्यामध्ये नक्कीच तुमचंच आहे. ओके. तर आता तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जागा किती येतील, काय येतील. जर तुम्हाला काही त्याबद्दल अपडेट असेल, मला जी काही अपडेट मिळेल मी टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला कळवेस. ओके. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, तुमचे काही जे काही डाऊट आहेत पुस्तकाविषयी असो किंवा मग काही असो, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा, जर मला वेळ मिळेल तर तुमच्या प्रश्नाचे मी उत्तर नक्की देईल. ठीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. ओके. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे, कोणत्या सब्जेक्टवर हवा आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तशा प्रकारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे. आता सध्या आपली करंट अफेअरची जी सिरीज सुरू आहे ती तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघू घ्या. आतापासूनच तुम्ही करंट अफेअरची म्हणजे याच्यामध्ये राहा, म्हणजे तुमचे करंटचे प्रश्न चुकणार नाहीत. करंट हा एका दिवसात होणारा विषय नाही, त्याला रेग्युलर वाचावं लागतं, त्याला आत्मसात करावं लागतं, तेव्हा तुमचे प्रश्न चुकणार नाही, तेव्हा तुम्हाला पटकन प्रश्न ते आठवतील. ठीक आहे. आणि तसा स्वरूप मी त्या याच्यामध्ये म्हटलाय. त्यासंबंधी तुम्हाला PDF सगळ्या गोष्टी या आपल्या प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. ओके. सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. ओके. तलाठी भरतीचे सर्व अपडेट वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.